आज आमच्या सुट्टीची सकाळ अशी काहीशी होते. म्हणजे आज थोडंसं म्हणजे चहा तसा घेतलाय, पण तरी पण म्हटलं थोडासा ज्यूस पिऊया. संत्रा असंच फ्रीजमध्ये सडवण्यापेक्षा बरं आहे की त्याचा ज्यूस करून पिलं पाहिजे. पण ज्यूस आला की त्याच्यामध्ये म्हणतात की साखर टाकायला पाहिजे, पण साखर काही नकोशी वाटते आजकाल तर, म्हणून विदाऊट शुगरच केला. त्यानंतर काढलं होतं घरातला पसारा, म्हणजे स्पेशली किचन काढलंय, कारण की किचन मध्ये ना काही काही ठिकाणी कॉक्रोचेस दिसायला लागले. आणि हे जे पाहुणे आलेत ना माझ्या घरामध्ये, हे रेंटेड हाऊस कडनंच आले, म्हणजे इथं काही ते बनले नाही. तिकडनं 2-3 आले, 2-3चे त्यांनी 10 बनवले. सकाळपासून मी हा पसारा काढला होता आणि नंतर संध्याकाळपर्यंत तोच पसारा चालू आमच्या घरामध्ये. त्यामुळे म्हटलं चला एकदम चांगली अशी सफाई करूयात, म्हणजे कसं ते कुठे दिसणार नाही. मैत्रिणीचे हाल बघून दुसरी मैत्रीण आली होती चहा घेऊन, स्पेशली यांच्यासाठी विदाऊट शुगर चहा, कारण आमचे भूषण दादाही विदाऊट शुगरच पितात. म्हटलं चला जरा त्यांना कंपनी देण्यासाठी आपण आणि यांनाही चहा घेऊन आलेली. आता जे भांडे यूज मध्ये नाही येत ना, तर ते भांडे मी जरा, जे शटर मी केलंय तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू न ठेवता मी ते भांडे ठेवले. आज फर्स्ट टाइम ना सियाला अशी छान छोटीशी पोनी घातली होती आणि ती एवढी सुंदर दिसत होती. म्हणजे थोडासा टाइम काढून ह्याही गोष्टी मी केल्या. सोबतच अपर्णा आंटीनीच आज जेवू घातलं सियाला, कारण की मैत्रिणीचे खरंच खूप हाल होत होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती किचन मध्येच लागलेली होती, कारण ह्या सगळ्या गोष्टी करणे खूपच गरजेच्या असतात. कारण की क्लीन असेल तर जरा छान वाटतं, मनाला शांती लाभते. आणि स्पेशली किचन जर चांगलं असेल ना तर सर्वांना, सगळ्या गृहिणी नक्कीच रिलेट करू शकतील. सर्व आवडता शूज घेण्यासाठी आता जे पुचुक पुचुक वाजतात ना, स्पेशली कारण ऑलरेडी तिच्याकडे शूज आहेत, तिच्या आतूनी घेतलेत बर्थडे साठी. पण आता सिया खूप चालायला लागली तर म्हटलं आपण पण तिच्यासाठी छोटेसे खाली लावलेलं असतं, त्यांनी ते पुचुक पुचुक वाजणारे आपण शूज घेऊया. सियाचा ड्रेस घेतला होता बर्थडेचा, ते मॉम्स अँड बेबी म्हणून शॉप आहे जवळच आहे. लहान मुलांचं सगळं काही तिथे मिळतं, खूप साऱ्या व्हरायटीजही तिथे आहे. शेवटी हाफ शूज फायनल केला. चला भेटू लवकरच, बाय.